चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आज आपण जमलो आहेत पंचतत्व चिकित्सेबद्दल जाणून घेण्यासाठी. मी बरेच सेशन घेतलेले आहेत याच्यावर. पण आता थोडंसं आपल्याला आचार्य पृजमनी शास्त्री जी आहेत, पंचतत्व आरोग्य संस्थान हरियाणा, परवल. तर त्यांचं आपण एक 30 तारखेला सेशन ठेवलेलं आहे. शंका, समाधान, आपले काही प्रश्न जाणून घेण्यासाठी. एक अधिक माहितीसाठी. पण त्याच्या आधी मी काही अवेअरनेस क्रिएट करू इच्छिते, की पंचतत्व चिकित्सा ज्यांना घ्यायची आहे त्यांना, ज्यांना शिकायची आहे त्यांना आणि जे शिवसरोदय शास्त्र शिकलेत यांना. कारण पंचतत्व चिकित्सेबद्दल थोडी माहिती कमी आहे लोकांना. पण मला असं आढळून आलं, की ती खूप सर्वार्थाने परिणामकारक आहे. आपण जे विहंगमचे कार्यक्रम घेतो, आपलं आरोग्य, आपली सर्वांगीण प्रगतीसाठी, आपली आध्यात्मिक प्रगती, होलिस्टिक प्रगती म्हणता येईल. सर्वांगीण, सर्वसमावेशक. जे आपल्याला हवं आहे ते सर्व मिळावं, त्या सर्व गोष्टींची प्रगती व्हावी, यासाठी विहंगम संस्था कार्य करते. तर माझ्या सुरुवातीपासून मला इन्स्टिंक्ट्सनीच असं माहिती होतं, की हे पंचतत्व नुसतं आरोग्यावर काम करणार नाहीये, तर भरपूर याच्यामध्ये स्कोप आहे. कारण तो जीवनाचं रहस्यच आहे ना. आपण जे शरीर बनलोय ते पंचतत्वांनी बनलोय. हे सगळं ब्रह्मांड जे आहे 3 डायमेन्शनल वरचं, ते पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि जसं आपण वेगळ्या आयामातलं सुद्धा बघितलं, जसं आपल्याला हायर आध्यात्मिक प्रगती करत जायचंय, तत्व असणारच आहेत. तत्वांचं फरक पडणार आहे. जसं आता आपण पृथ्वीवर 3 डायमेन्शनल पृथ्वी जगतोय. म्हणजे 5 तत्व आहेत. पण हळू आपल्याला पृथ्वी तत्व कमी करायचंय. मग पृथ्वी आणि जल कमी झालं पाहिजे. उरले पाहिजेत अग्नी, आकाश आणि वायू. वर आपण हायर डायमेन्शनला जसं जाऊ, तसं जडत्व कमी झालं पाहिजे. मग हे जे तत्व आहेत आकाश, वायू, अग्नी, त्याच्यानंतर वर-वर आपण गेलो तर फक्त आकाश तत्व म्हणजे हायर आयामात गेलो तर आकाश तत्वच असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण मरतो, हे जे स्थूल शरीर आपण सोडतो, त्यावेळेला पृथ्वी आणि जलचा लगेच त्याग होतो. आणि आपल्याला माहिती आहे, की आपल्याला कुठल्या धर्मांप्रमाणे शरीराचं जे काही आहे, राख आहे, हाडं आहे, हे सर्व परत पंचमहाभूतांनाच मिळून जातात. पण जे काही आत्मा उरतो, जो काही उरतो, तो आकाशरूपी आकाश तत्वानी पुढे जातो आणि त्याचं पुढं-पुढं प्रवास सुरूच होतो. आपलं जीवन जो आहे, समजा मी जी आता मंगलधेंड आहे, ती फक्त मंगलधेंड इथे नाहीये या शरीरात. हे शरीर सोडल्यावरही मंगलधेंडच राहणार आहे. एखाद्या रूममधनं आपण दुसऱ्या रूममध्ये जातो. सकाळी आपण अंघोळ करतो. आपण एक ड्रेस घालतो. दुसरा ड्रेस घालतो. तसंच आहे हे एक प्रकारचं जे जीवन आहे आपलं. दुसऱ्या जीवनात आपण जेव्हा प्रवास करू त्या आनंददायकच आहे तो. पुढील प्रगतीचाच आहे. आणि आत्ताच्या जीवनात आणि पुढच्या जीवनात तसा काही फरक नसतो. माणसं सुद्धा साधारण तीच असतात. आता जसं आपण हे दुसरं पुस्तक घेणार आहोत हिंदीतलं. आहे मला तर नाव नाही आठवत. दिव्य आत्मा ओंके काय आहे ते. त्या पुस्तकातनं तुम्हाला हेच कळत जाईल, की एखादं ड्रेस बदलल्यासारखा आहे दुसरा जन्म सुद्धा. आपले आई-वडील, बहीण-भाऊ, आपले कार्यालयीन, आपले कर्मचारी, आपले सभोवतालचे सगळे असतातच दुसऱ्या जीवनामध्ये. जिथे-जिथे आपण गुंततो, जिथे-जिथे आपण कार्मिक ठेवू, तिथे-तिथे आपण त्या लोकांसोबतच असणार आहे पुढं. हे या पुस्तकातनं जाहीर होईल तुम्हाला कळेल, प्रूफ्स आहेत त्याच्यात. तर हे जसं आपण ज्यावेळेला जीव सोडतो, त्यावेळेला आकाश तत्वाने पुढं, 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 पुढं जावं लागतं आपण. जायला लागतं आपल्याला. म्हणजे हे तत्व हे खूप महत्वाचे आहेत आपल्याला तत्वांबद्दल जाणून घेणं. आणि मग जर अजून हायर आयामात आपल्याला जायचं असेल, आपण म्हणतो मोक्ष, दुसरा जन्म नको, तर परम तत्वांची सुरुवात होते. म्हणजे आकाश तत्व, मग परम आकाश 50% प प प 50% परम तत्व, परम आकाश तत्व आणि साधं आत्ता धर्तीवर जे आकाश आहे तत्व ते. मग अजून हायर आयामात जर जायचं झालं, तर मग सगळं परम तत्वांना सुरुवात होते. परम आकाश तत्व, परम हे. मग हे जाणून घेतलं पाहिजे ना आपण, म्हणजे सर्वांगीण प्रवास, प्रगती आपली होणारच आहे. हे मला आधीपासून इन्स्टिंक्ट होतं. म्हणून मी म्हटलं शिकून घेऊ पंचतत्व आणि जसं शिकलं, तसं मलाही कळलं, की मी काही याच्यात वेगळ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन करणार आहे. आणि हे मला आता खूप प्रकर्षाने जाणवू लागलंय. म्हणून मी विहंगमला काही लोकांना म्हटलं, की तुम्हीही शिकून घ्या. आपल्याला बरंच याच्यात
स्कोप आहे. आपल्या आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्कोप आहे. आणि बरेच पंचतत्व चिकित्सक झालेत आता आपले अजून पुढं यायला लागलेत. तर आता आहे 31/1 का 1-2 ला आहे बहुतेक. तो करा आता. सविता धर्माधिकारी मॅडम म्हटल्यात तयार होणार आहेत. सुलक्षणा मॅडमनाही करायचं आहे. करा. कारण शिकून घ्या हे. शिकून ज्ञान मार्ग आहे आपला. ज्ञानमार्ग आहे म्हणजे एकदम हायर लेव्हलचा मार्ग आहे. आणि हा ज्ञानमार्गातनंच आपली सर्वांगीण प्रगती होणार आहे. मेल्यानंतरही लक्षात घ्या. हा सूक्ष्म देह, स्थूल देह सोडल्यानंतरही सूक्ष्म देहाची प्रगती ही ज्ञानमार्गानेच होणार आहे. त्यामुळं प्रियांका पाटील तुम्हाला शिकायचं आहे. पण तुम्हाला विहंगमसाठी ज्यांना विहंगमसाठी काम करायचंय, विहंगमच्या सभासदांसाठी ज्यांना काम करायचं आहे, त्यांनी फक्त मला सांगा. आणि हां, दिव्य आत्मावके संदेश. बरोबर अर्चना मॅडम. आता ते पुस्तक घेणार आहे आपण दुसरंच. तर इथे ज्यांना विहंगमच्या साधकांसाठी चिकित्सा करायची त्यांनी फक्त मला नावं द्या. पैसे तुम्हालाच भरायचे, शिकायचंय तुम्हालाच. पण मला तुम्ही आपल्या सभासदांसाठी काम करायची इच्छा असेल, तर मी आपला जो ग्रुप आहे त्यांचे पण एक आपल्याला 5-6 सीनियर आपल्याला मिळालेत चिकित्सक त्यांचे आणि तो आपला ग्रुप केलाय आपण. आपण काही असं आपलं-आपलं शिकून नवीन-नवीन करत नाहीये. आता सुलक्षणा मॅडमचं सुद्धा मी काढलं, लगेच दुसऱ्या दिवशी काढलं, लगेच त्या ग्रुपवर टाकलं. त्यांचंही एक आपण राय घेतो, की आम्ही बरोबर आहोत ना? आम्ही चेक करून घेतोय आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन करतोय. हा आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड होता येईल आणि तुम्हाला जर तुमचं म्हणून करायचंय, असं काही नाही विहंगमसाठीच करा तुम्ही. तुम्ही तुमच्यासाठीही करा. पण ऑनेस्टी ठेवा, सांगा मला. कारण इथे पैसे घेऊन चिकित्सा करायची नाहीये, असं गुरुजींचं स्ट्रिक्ट म्हणणं आहे. फार तर तुम्ही महिन्याला ₹100 घेऊ शकता. महिन्याला ₹100 घेऊ शकता किंवा डोनेशन एखाद्या संस्थेला वगैरे असं घेऊ शकता. पण स्वतः कमवण्यासाठी एक शिकायचं नाहीये. पण मग तुमचं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा. फक्त मला सांगा, की माझं मला करायचंय. कारण तिथे मग दिसतं ट्रेनिंगमध्ये नाव. तर असं करू नका, सांगा. असं काही नाही, की विहंगमसाठीच केलं पाहिजे. पण विहंगमसाठी करायचं झालं, तर मला सांगा म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करता येईल. म्हणजे चिकित्सकांचा जो ग्रुप आहे तो. आता मी आज सगळ्यांना बोलवलंय, ज्यांना शिकायचंय त्यांनाही, ज्यांना घ्यायची आहे चिकित्सा त्यांनाही आणि शिवसर्वोदय शास्त्र शिकलेल्यांनाही. कारण शिवसर्वोदय शास्त्राचं जेव्हा मी शिकली, मी किती वर्ष अभ्यासक आहे. पण मला ह्याची कल्पनाच नव्हती, की पंचतत्व तिथून आलेलं आहे, हे सगळी चिकित्सा. आणि ज्यावेळेला मी सर्व श्लोक यावेळेला वाचले, तर 8 दिवसांचाही कोर्स घेऊन झाला होता. त्यावेळेला मी काही एवढं वाचलं नसेल. पण आता पंचतत्व शिकल्यामुळे मला लक्षात आलं, अरे, हे पंचतत्वचं जे काही सगळे कन्क्लुजन्स आहेत, जे काही आहे ते शिवसर्वोदयातच लिहिलेलं आहे सगळे. एवढं प्राचीन आणि हे एवढं रहस्यमय आहे. आता ते मी श्लोक इतके नीट नाही वाचले, पण मी नंबर लिहून ठेवले, किती नंबर टू किती नंबर पंचतत्व चिकित्सा आहे शिवसर्वोदय प्रमाण. म्हणून मग मी माझा भाग 3 मध्ये मी हे सगळं डिटेल पण हे म्हणजे शिवसर्वोदय शास्त्र मी घेतलं आता. त्याचा भाग 2 मी घेणार आहे लवकरच. भाग 2 मी सगळ्या चक्रा, क्लिन्झिंग, शुद्धीकरण माझ्याकडे जे काही मी इक्विपमेंट्स घेतले ते वापरून चेकिंग-बिकिंग हे सगळं करणार आहे. भाग 3 मध्ये मी तत्व रिलेटेड डीपमध्ये जाणार आहे. तर कॉम्बिनेशन करणार आहे तिथे वेगळ्या-वेगळ्या ह्याचं. नुसतं शिवसर्वोदय शास्त्रात तर नुसते श्लोक आहेत, पण आपल्याला ॲक्चुअली इम्प्लिमेंट करायचे आहेत. त्याचं वेगळं-वेगळं हायर लेव्हलचे ॲप्लिकेशन्स बघायचे. जसं भाग 1 मी घेतला. भाग 1 मी श्लोकांवर नुसता घेतला नाहीये. त्याचे सार ॲब्स्ट्रॅक्ट सांगितले. कन्क्लुजन्स सांगितले, की जे फास्ट लगेच इम्प्लिमेंट करता येतात आणि इम्प्लिमेंटेशनलाही सुरुवात केली. तर आज आपल्याला पंचतत्वबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि एक ज्यांना चिकित्सा घ्यायची आहे त्यांना सर्वांना मला काही कॉमन सजेशन्स द्यायच्यात. कारण मग प्रत्येक वेळेला ते सगळं सांगावं लागतं. म्हणून म्हटलं मग एक मीटिंग घेऊ आणि मग 30 तारखेची पण तयारी होईल. 30 तारखेला पण सगळ्यांनी आवर्जून या आणि गुरुजींचं नॉलेज बघा. त्यांची कहाणी ऐका. जास्त तुम्हाला डिटेल कळेल. तर आता मी थोडंसं पंचतत्वबद्दल शेअर करते थोडंसं आणि मग तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारून घ्या. तर आता
तर चला आता हे पंचतत्वबद्दल आपल्याला का जाणून घ्यायचं आहे? तर सगळ्याच दृष्टिकोनातून पंचतत्व चिकित्सा म्हणून नाही आपल्याला जाणून घ्यायचंय फक्त. तर आपल्याला आपण जे काही सगळे अजेंडे आहेत विहंगमचे, मी जे काही चर्चा करते, आपल्या सर्वांगीण प्रगतीबद्दल काय-काय महत्त्वाचं असतं. जसं आता आपण ऊर्जा सायन्स फोकस ठेवले, आइन्स्टाईनची थेअरी फोकस ठेवली आहे. तसंच पंचतत्व सुद्धा आता मी बऱ्याच पंचतत्वाच्या गोष्टीतनं बोलणार आहे. मग हे पण तुम्हाला नॉलेज पाहिजे म्हणून बेसिक पंचतत्वबद्दलही तुम्ही माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण तत्वानुसार सुद्धा आता मी सगळ्या टेक्निक्स आणि हे ॲड करणार आहेत दुसऱ्या, आरोग्याच्या सोडून. आरोग्याच्या सोडून आपण जे काही बघतो सर्वांगीण आपली प्रगती ते. तर पंचतत्व सगळ्यांना माहिती आहेत, की पंचतत्व म्हणजे कुठले? तर बघा पृथ्वी तत्व आहे, आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे, जल तत्व आहे. हे आपल्याला माहिती आहे 5 तत्व. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल ही 5 तत्व आहेत. एवढं तर सगळ्यांना माहिती आहे. शरीर या 5 तत्वांनीच बनलेलं आहे. तसं ब्रह्मांड आपलं हे 3 डायमेन्शनल ब्रह्मांड सुद्धा 5च तत्वांनी बनले. हे आपण आता जाणून घेऊयात. पिंडी ते ब्रह्मांडी. शरीर माझं 5 तत्वांनी आहे. त्याच्या पलीकडे काही नाही शरीरात. 5 तत्वच आहेत ती. तसंच ब्रह्मांडात जे आहे ते माझ्या शरीरात आहे. आता आपल्याला आयुर्वेदाप्रमाणे वात, पित्त, कफ माहिती आहे, की आपल्या 3 प्रकारच्या प्रवृत्ती असतात. वात प्रवृत्ती असते, कफ प्रवृत्ती असते आणि पित्त प्रवृत्ती असते. तर हे सुद्धा तत्वांवरच हे वात, पित्त, कफ आहेत. बघा म्हणजे जल आणि वायू म्हटलं की कफ झाला. म्हणजे वात, पित्त, कफ हे सगळं या तत्वांच्याच बेसिक कॉम्बिनेशननी होतंय. हे पण लक्षात घ्या. म्हणजे जर आयुर्वेदिक प्रमाणे आपण उपचार केले, तर काय होतं वातपित्त कफ आपले बॅलन्स होतायत. तसंच आपल्या शरीरात कुठलाही जेव्हा बिघाड होतो, कुठलाही शारीरिक आजार असू देत किंवा जन्मतः काही दोष असू देत. जन्मतः मूलच असं जन्मलंय की बोलता येत नाहीये किंवा मग कानाने ऐकताच येत नाही, बहिरं आहे, मूक आहे. हा सुद्धा तत्वांचाच बिघड आहे. इव्हन ज्यावेळेला गर्भ राहतो, त्याच वेळेला तत्व पण त्याप्रमाणच त्या गर्भाला राहतात. आणि जेव्हा गर्भ बाहेर येतो, आपण बघतो जन्माच्या वेळेनुसार आणि जन्म कुठल्या मुहूर्तावर झाला, कधी झाला त्याप्रमाणे एक पत्रिका आखतात आणि पूर्ण भविष्याप्रमाणे आपल्याला सगळं सांगता येतं, की या व्यक्तीला कुठले दोष असतील. अर्थात आता ते भविष्यकार किंवा पद्धत व्यवस्थित पाहिजे. असले चटर सांगणारे काही व्यवस्थित सांगत नाहीत. पण या पत्रिकेवरनं वेळेप्रमाणे आपल्याला कुठले दोष आहेत हे जसं ॲस्ट्रोलॉजी सांगते, कुठल्या वयात तुम्हाला कुठला दोष होणार आहे हे जसं सांगते, तसंच हे तत्वचिकित्सा आहे. कारण तत्व म्हणजे वात, पित्त, कफ हे सुद्धा तत्वच आहेत. कॉम्बिनेशन्स आहेत तत्वांची. दुसरं म्हणजे बंद करा वैशाली मॅडम. व्हिडिओ बंद करायचा आहे तुम्ही. रेखे मॅडम, वैशाली रेखे मॅडम व्हिडिओ बंद करा. तर याच्यामध्ये वात, पित्त, कफ म्हणजे हे तत्वांचेच कॉम्बिनेशन आले. आता मी ग्रह सांगते. आपण म्हणतो राहू दशेचा, राहू आपला बिघडलाय, शनी बिघडलाय किंवा गुरुचं बळ कमी आहे. हे म्हणजे सुद्धा तत्वच. हे मी तुम्हाला डिटेल सगळं सांगेल. ज्या वेळेला मी आता एस्ट्रोलॉजी कॉम्बिनेशन करणार आहे, तसंच पंचतत्वाचं करणार आहे. आणि या सर्व गोष्टींनी आपण जे काही शिकत आहोत, ते शिकणार आहोत. तर यासाठी एक काही ग्रुप करणार आहे, की तुम्हाला सांगितलंय काही सिलेक्टेड लोकं घेणार आहे, की जे आत्तापर्यंत शिकवलेलं त्यांनी इम्प्लिमेंट केलंय. कारण मला इम्प्लिमेंटेशनमध्ये रस आहे. आपल्याला नुसतं शिकायचं नाहीये, आपल्याला वापर केला तर शिकायचंय, नाहीतर शिकायचंच नाही असं माझं म्हणणं आहे. तर याच्यामध्ये एखादा ग्रह म्हणजे सुद्धा तत्वच. त्या ग्रहाचं सुद्धा तत्वच. नक्षत्र आपण म्हणतो ते सुद्धा तत्वच. म्हणजे पत्रिका जी आपण ॲस्ट्रोलॉजिकल बघतो आणि आपल्याला रोग रोग कुठले होणार आहे, दीर्घकालीन, असाध्य रोग कुठले असणार आहेत, साधे आजार केव्हा होणार आहेत, आपल्या कुठल्या ॲस्ट्रोलॉजिकल कॉम्बिनेशन्सनी आपल्याला त्या पिरियडमध्ये आजार होतो. हे तत्वांप्रमाणेही आपल्याला कळतं. एवढंच नाही तर बघा मी काल एक गुरुजींचा व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये त्यांनी श्रावण महिन्याबद्दल बोलले. तर ते म्हणतात,
श्रावणामध्ये जे जन्म झालेल्या व्यक्ती असतील, तर ते कुठलं तत्व आहे? पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व, जल तत्व त्याप्रमाणेच हे सगळे गुण त्या माणसाचे असणार आहेत. म्हणजे मला जे इन्स्टिंक्ट्स वाटत होतं, ते मी काल पहिल्यांदा व्हिडिओत कारण इतका वेळ कुठं मिळतो. शिकलं तेवढं शिकून चिकित्सा द्यायला लागले. पण व्हिडिओ वगैरे ऐकण्याला मला वेळ नसतो अजिबात. पण तो मी आता मुद्दाम ऐकला, कारण आता 30ला कार्यक्रम आहे. आपण त्यांना बोलवलंय आपल्या कार्यक्रमाला. नाहीतर ते म्हणणार, "माझे व्हिडिओ तुम्ही बघितले नाही." हे प्रश्न विचारत बसलेत. म्हणून आता जेव्हा मी काल अजून एक श्रावणाचा, आधीचा बघितला तर तुम्हाला टाकलाच आहे ग्रुपवर. अजून एक बघितला त्यामध्ये मला कळलं, की एक मॅडम म्हणत होत्या, की माझा मुलगा असा आहे, की वाईट त्याला सवयी लागल्यात. गुरुजींनी लगेच तत्वानुसार सांगितलं आणि लगेच ओळखलं. मग एवढा जर तत्वांचा ॲक्चुअली बघा आपणच तत्वांनी बनलेलो आहोत. त्यामुळे आपल्याबद्दल जे काही असणार आहे ते सगळं तत्वांनीच निष्कर्ष येणार आहेत आणि ते तत्व बॅलन्स करूनच सुधारणार आहेत. आपले विचार, भावना सुद्धा तत्वांनी बनणार आहेत. तत्व आपल्याला एखादं कमी पडतं तर आपल्याला चिड होणार आहे. आपल्याला एखादं तत्व कमी पडतं तर आपण हावरट बनणार आहे. आपल्याला तत्व कमी पडते तर राग-राग, राग-राग होणार आहे. तर कमी किंवा जास्त बॅलन्स नाही. म्हणजे जेवढं हवंय तेवढं नाहीये. जास्त झालं तरी तेच होणार आहे. कमी झालं तरी तेच होणार आहे. म्हणून बॅलन्स पाहिजे तत्वांचा. तर हे जे आहेत 5 तत्व वात, पित्त, कफ याप्रमाणेच हे सगळं आहे. आता हे जे काही आहेत आपण जे बघतो कुठल्याही आजारावर मोफत करायचे. मग तुम्हाला काही सोपं आहे, पण लोकं मोफत म्हणून गैरफायदा वेगळा घेतात. तर सगळ्यांना मला सांगायचं हे जे पंचतत्व आरोग्यम सेवा संस्थान आहे पनवेलचं, हरियाणातलं. ती संस्था सगळ्यांना मोफत उपचार देते. तर जे विहंगमचे साधक नाहीयेत, ते सरळ या संस्थेला कॉन्टॅक्ट करू शकता. वेबसाईटही तुम्हाला मी सांगते आणि डायरेक्ट तुम्ही पंचतत्व चिकित्सा सुरू करू शकता. कारण आपल्याकडे विहंगमला चिकित्सक थोडे कमी आहेत. त्यामुळे सगळ्यांना आता तरी आपण देणार नाहीये. आपल्याला आता जे जोडलेले आहेत, कार्यक्रम करत आहेत, त्यांनाच आम्ही देऊ शकतो. कारण आम्ही पण नुकतंच शिकलेलो आहे आणि आम्ही कमी आहोत संख्येने. त्यामुळं वेळेनुसार आम्ही चिकित्सा देणार आहोत. त्यामुळं सगळ्यांना आम्ही देणार नाही. आम्हाला जे कोणी माहिती नाहीये, आमचे कार्यक्रम जे कोणी करत नाहीयेत, आम्हाला जोडलेले नाहीत ग्रुपमधनं कार्यक्रमांच्या, त्यांना आम्ही नाही देऊ शकत. वेळ नाहीये आम्हाला आणि तेवढं हे नाहीये. त्यामुळे तुम्ही संस्थेला डायरेक्ट संस्थेचे खूप हजारो, लाखो रोगी त्यांनी बरे केलेले आहेत. तर 30 तारखेला तुम्हाला कळणारच आहे. तर सगळ्यांनी वेबसाईट लिहून घ्या. मी मुद्दाम पुन्हा हा रेकॉर्डिंग पूर्ण करतीये. तर Vedicpass.com ही वेबसाईट तुम्ही वापरा. या वेबसाईटवर जा आणि तुम्हाला फॉर्म भरावा लागेल तिथे. मी आता या सगळ्या सूचना सांगणार आहे. फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची किंवा केव्हा तुमचं निदान लगेच बरोबर येईल, ते सगळं मी सांगणारच आहे. तर सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघितला पाहिजे. तर ही चिकित्सा तुम्हाला लागू पडणार आहे पटकन. WhatsAppचं सुद्धा लिंक दिलेली आहे. आणि हे पंचतत्व चिकित्सा Telegramची सुद्धा लिंक दिलेली आहे. तर या सगळ्या लिंक मी व्हिडिओ खाली टाकेलच या. तर हे तुम्ही वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म भरा. हिंदीतनं भरायचा आहे. तर हे मी आत्ताच सांगते या संस्थेकडनं आम्ही शिकलेलो आहोत आणि त्या संस्थेचे जे सीनियर चिकित्सक आहेत त्यांच्या सहयोगाने आम्ही त्यांच्या गाईडन्सनी आम्ही जे काही काढतो निदान त्यांच्याकडनं सगळं गाईडन्स घेऊन तुम्हाला देतो. त्यामुळे थोडंसं आमचं लिमिटेशन्स आहे. तर याच्याबद्दल हे सगळं झालेलं आहे पंचतत्वांबद्दल. आता पंचतत्व चिकित्सा म्हणजे काय? तर तुम्हाला सांगते खूप सोपी आहे. पंचतत्व चिकित्सा म्हणजे आधी पहिल्यांदा फॉर्म भरून घेतात त्याच्यामध्ये अ, बरेच प्रश्न आहेत. तर पहिलाच प्रश्न तुमचा जन्म काय? जन्म केव्हा झाला? आता या गोष्टी माहिती नसल्या तरी चिकित्सा लागू पडते. कारण 10-15 गोष्टी विचारल्या जातात. त्यापैकी तुम्ही काहीतरी माहिती असतंच ना. तर जन्म केव्हा झाला? आणि जन्म तारीख जी आहे त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या तत्वात जन्म घेतला. म्हणूनच म्हटलं एस्ट्रोलॉजिकल ग्रह, तारे, पत्रिका, पंचतत्व हे सगळं तर पंचतत्वानी सगळे आपले ग्रह ठाकठीक होऊ शकतात. शरीरातले सुद्धा आणि बाहेर जे इफेक्ट देतात ते पण ठाकठीक होऊ शकतात. सगळंच तत्वांनी बदलू शकतं. म्हणून जे लोकं तत्व घेत आहेत आता, पंचतत्व घेते त्यांचं सगळंच बदलणार आहे. आजूबाजूची माणसं बदलणार आहे, विचार बदलणार आहे, पर्सनॅलिटी बदलणार आहे, स्वभाव बदलणार आहे, भावना बदलणार आहे, आयुष्य बदलणार आहे. केव्हा? जर रेग्युलर घेतली तर.
तर पहिला प्रश्न जन्मतत्व असतं. आता माझं जर बघितलं जन्म, तर माझं जन्मतत्व वायू निघालेलं आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे माझ्या पत्रिकेत सुद्धा लिहिलेलं आहे, की ही काही खाऊ-पिऊ नये, हवेवर जगू, तरी हे स्थूलत्व राहणार आहे, असं म्हणजे लिहिलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी बघितलं, अरे बापरे! वायुतत्व म्हणजे किती हे आहे. ग्रहांचे इफेक्ट आणि हे आणि आहेच आहे. मी लहानपणापासूनच अशी आहे. काही खाऊ, न खाऊ सगळं करून झालेलं आहे. तर हे कारण ते गर्भातनंच आलेलं आहे. माझ्या आईलाच थायरॉइड होतं. माझी आई स्थूल होती. त्यामुळे सगळं गर्भातनं मी 3रं चाइल्ड आहे. आणि इव्हन पहिलं चाइल्ड तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा कितीही आपण काळजी घेतली, योगा केलं, हे केलं, लक्षात घ्या, तरी सुद्धा हे आजार होतात. कारण आपला हा सोल प्रोग्राम पण आहे तसं बघितलं तर. आपण आपलेच मागून घेतलेत. रोग आपण मागून घेतलेत लर्निंगसाठी. शिकायचंय ना त्यातून पुढे जायचंय ना म्हणून. तर याच्यामध्ये हे जन्म आहे. मग जन्म आता समजा माझा वायू. तर मी आता सध्या मला काही त्रास नाही होत आहे सध्या. पण मी घेतेय चिकित्सा. तर ही चिकित्सा इतकी सोपी आहे. समजा मी काढला आता माझा जन्मच वायू तत्वात झालेला आहे. म्हणजे माझा वायू बिघाड असणार आणि मला आयुष्यभर त्रास देणारच देणार. म्हणून मी आता म्हटलं, की चला काही होत नाहीये, करून बघू. कारण थोडंसं माझ्या ज्या हाताला मुंग्या-बिंग्या येत होत्या, त्या बऱ्या कमी झाल्या घेऊन. तर मी आता इथे म्हणजे चिकित्सा घ्यायची म्हणजे काय, तुम्हाला फक्त सांगितलं जाणार आहे, की कुठल्या हातावर, उजव्या का डाव्या, कुठल्या हातावर कुठं तुम्ही गोल काढायचं एवढीच चिकित्सा आहे. बघा झाली माझी ही चिकित्सा घेऊन. ही चिकित्सा आहे. किती वेळ लागला चिकित्सा घ्यायला? 1 मिनिट सुद्धा नाही. ही किती वेळा घ्यायची हातावर? दिवसातून 5-6 वेळा. पाणी लागलं, याला पाणी लागलं, तर याचा इफेक्ट गेला. पाणी लागलं की इफेक्ट गेला. म्हणजे धुतलं, नाही धुतलं तरी चालणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, ह्याला काही धुवून घालवायचा रंग असं काही नाही. पाणी लागलं की याचा इफेक्ट गेला. आता हा काही रंग नाही, ही रंगचिकित्सा नाहीये. जरा ते मणी जरा लक्षात घ्या. ठेवले का? काय झालं? मला बोलताय का तुम्ही? सविता मॅडम? सविता मॅडम, म्यूट केलं मी तुम्हाला. दोन्ही हातावर आपले सगळे ऑर्गन्स आहेत. दोन्ही हातावर सगळे ऑर्गन्स आहेत. मग जन्माप्रमाणे एक तत्व निघालं वायू. नंतर जन्म समय आहे, वेळ आहे, वेळ. त्या वेळेनुसारही तत्व काढतो आपण. आता त्याच्यानंतर तुमचा अवयव पण निघतो. जन्माच्या महिन्याप्रमाणे, तारखेप्रमाणे अवयव आणि तत्व निघतं. तसंच जन्माच्या वेळेप्रमाणे सुद्धा तत्व निघतं, ऑर्गन निघतो. शरीरातल्या कुठल्या ऑर्गनवर आयुष्यभर प्रभाव राहणार आहे, हे निघतं. आणि तोच अवयव आपल्याला त्रास देत असतो. लक्षात घ्या. आपण का म्हणजे मी इथे सगळ्यांना समजून सांगते, अरे आपण तो मागून घेतलाय ना प्रोग्राम. मी ज्यावेळेला या जन्मात आले, माझे आई-वडील निवडले, मला या जन्मी काय करायचं ठरवलंय, माझे केस मी सिलेक्ट केले, माझी त्वचा मी सिलेक्ट केली, माझी अंगकाठी मी सिलेक्ट केली आहे. माझा त्वचेचा रंग मी सिलेक्ट केला. हे सगळं आपण सिलेक्ट करतोय लक्षात घ्या. म्हणून जन्माला ज्या क्षणाला आपण जन्म घेतो त्याला पत्रिका तयार होते आणि पत्रिकेत बरचसं आपलं त्यावर लिहिलेलं असतं. किती जगणार, काय होणार, काय शिक्षण घेणार, कुठल्या फील्डमध्ये काम करणार. इतकं हे सायन्स आहे. बिलीव्ह ओर नॉट बिलीव्ह. मी माझ्या एक्सपिरियन्समधनं आयुष्याच्या सांगतेय. मी सगळे एक्सपिरियन्स घेते. नाही घेतलेलं मी बोलत नाही. तर हे ज्यावेळेला माझा जन्म झाला त्याच वेळेला वायुतत्व निघालंय, जन्माचं इंद्रिय पण निघालंय आणि तोच मला आयुष्यभर देणार आहे. कारण माझा सोल प्रोग्राम आहे ना हा, मी कशासाठी जन्म घेतला. काय-काय मी आजार घेतले. जेवढे आजार जास्त, जेवढ्या शारीरिक समस्या जास्त, तेवढा सोल प्रोग्राम हायर. तेवढा सोल पर्पज हायर, तेवढी ती व्यक्ती हायर. आणि जेवढं सुखासीन आयुष्य चाललेलं आहे, तेवढा सोल लिटिल बेबी, बेबी सोल, की जो अजून प्रगतीच करत नाहीये आध्यात्मिक. ज्याच्यासाठी जीवन घेतो ते अजून थोडं-थोडं आहे. मागं-मागं आहे. काही वाईट कर्म करून आताशी चांगलं काही कर्म करायचं ठरवलंय. म्हणून मनुष्य जन्म मिळालाय.
आणि ज्याला अनंत यातना आहेत, शारीरिक आहेत, काय आहेत, त्याचा सोल खूप हायर लेव्हल आहे. किंवा उलटं व्हाईस वर्सा जे सेलिब्रिटीज असतात ते पण खूप हायर लेव्हलचेच असतात. असंही आहे. खूप अगदी सगळं मस्त मिळालं तरी हे करून प्रोग्रेस करून पुढे आलेले असतात. काही थोडंसं लर्निंग राहिलेलं असतं. मग थोडंसं लर्निंग राहिलं तर थोडंच काहीतरी आरोग्यिक समस्या असतील, थोडंच काहीतरी प्रॉब्लेम असेल, तेवढाच घेण्यापुरता खाली येतो. तेवढाच त्रास करतो. मग त्यावेळेला पत्रिकेत घरं रिकामी असतात त्यावेळेला. पत्रिकेतली घरं रिकामी असतात लक्षात घ्या. कारण त्याला त्या ह्याच्यात काही करायचंच नसतं. काही थोडंसं राहिलंय तो चालला. तेवढं करून. हे एक आयुष्याचं आपण जाणून घेतलं पाहिजे. पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. मग याच्यामध्ये जन्म झाला, वेळ झाली. आता इथे रोगाप्रमाणे चिकित्सा नाही. कुठलाही रोग असू देत, होणारच उपाय. त्यामुळे तुमची शंका आहे, दात दुखतो, अरे शरीराचा आहे ना रोग. मी तर आत्ता सांगितलं ना, मन, भावना, विचार सुद्धा कंट्रोल होतात. पण चिकित्सा दिली जात नाही. म्हणून तर आपण शिकायची आणि आपण त्या लेव्हलला आता सगळं हे बघायचं. चिकित्सा शरीरावर दिलेली जातीये. पण त्यांनी बदलणार सगळंच मन, भावना, पर्सनॅलिटी सगळंच. पैसा येत नाही, पैसाही येणार आहे. काय वाटेल ते होणार आहे. कारण सगळं तत्वच शरीराने बनलंय. म्हणजे तुमची चक्र बॅलन्सिंग व्हायला लागणार आहेत. कारण चक्राची सुद्धा तत्व आहेत. प्रत्येक चक्राला तत्व आहे. त्यामुळे मूलाधार चक्र बॅलन्स नाही. मूलाधार चक्राचं तत्व घ्यायला लागलं तर सगळं ते दूर होणार आहे. इतकं सुंदर आहे हे. तर याच्यामध्येही लक्षात घ्या खूप सगळं आहे. मग याच्यात नंतर रोगाचं महत्त्व नाही, कुठल्याही रोगावर उपाय होतो. पण रोगाप्रमाणे चिकित्सा दिलीच नाही इथे. तत्व शोधायचंय. तत्व कुठलं बिघडलं? मग कुठलाही शारीरिक आजार असू देत. आता समजा आपण जर एक पायदुखी, गुडघेदुखी घेऊ उदाहरणार्थ. मग आता इथे काय महत्वाचं आहे तुम्हाला चिकित्सा लगेच फलदायी ठरायला, इफेक्टिव्ह ठरवायला. इथे महत्वाचे 8, 9, 10 क्वेशन्स फॉर्ममधले. मग हा गुडघेदुखीचा त्रास मला कधी झाला? हे फार महत्वाचं आहे. कधी झाला म्हणजे इसवी सन 2014 मध्ये झाला का 2020 मध्ये झाला? किंवा माझ्या वयाच्या कितव्या वर्षी झाला? 50 वर्षाची असताना झाला का 40 वर्षाची अवस्था असताना झाला? हे फार महत्वाचं आहे. आता जसं जन्माचं तत्व आहे, जन्म समयाचं तत्व आहे, तसं आयुष्याचं सुद्धा तत्व आहे. कारण दर 10-12 वर्षांनी तत्व बदलत जातात. पहिल्यांदा असतो इन्फंट बाळ वायू तत्वाचा असतो बघा. मूल कसं असतं, आपण ॲक्टिव्ह सारखं स्वभावच तसा. वायू तत्व. मग हळू जातो आणि आयुष्याच्या शेवटी 60 वर्षाच्या वरती जलतत्व. शेवटपर्यंत जलतत्व मग. मग हे आयुष्याचं वय कुठलं चाललंय त्याप्रमाणे ही तत्व आहे. तुम्ही कुठल्या तत्वात तुमचं आयुष्य चाललंय. वय. हे पण एक तत्व आपण काढू. आता याच्यानंतर रोगाचा त्रास केव्हा झाला? गुडघेदुखी मला कुठल्या महिन्यात झाली? म्हणजे कुठल्या ऋतूत झाली? म्हणजे कुठल्या तत्वात झाली? माझ्या आयुष्याचं कुठलं तत्व चालू असताना मला गुडघेदुखी सुरू झाली. म्हणजे माझ्या आयुष्याचं ते तत्व सुरू झालं इफेक्ट असण्याचं आणि मला गुडघेदुखी झाली. बघा किती असतं. आणि हेच सगळं ॲस्ट्रोलॉजी सांगते. तुम्हाला 60व्या वर्षी होईल, 50व्या हे वर्षी होईल. मग हेच पंचतत्वावरनं निघतं. मग सगळ्यात मला जर गुडघेदुखीवर उपाय करायचा आहे, तर मला केव्हा झाली हे आठवलं लागतं योग्य वेळी परफेक्ट. बाबा 10,000 साली झाली का 12,000 साली झाली हे. नंतर कुठल्या ऋतूत मला हा त्रास होतो हे फार महत्वाचं आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. कुठल्या ऋतूत मला त्रास होतो? हे आपण विचार करायचा आहे. 2 दिवस का लागेनात या प्रश्नांची उत्तरं काढायला. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मला सकाळी होतंय का, दुपारी होतंय का, संध्याकाळी होतोय त्रास हे शोधायला सुद्धा वेळ लागतो. कारण आपल्याकडे लक्षच नसतं. रात्री दुखतंय का सकाळी दुखतंय जास्त गुडघेदुखी. आणि अजून महत्वाचं म्हणजे मला उभं राहिल्यानंतर दुखतं, का बसल्यानंतर दुखतं, का झोपल्यानंतर दुखतं, का जेवण खाल्ल्यानंतर दुखतं, हे फार महत्वाचं आहे. मग यावरून तत्व बिघाड काढायचं. हे 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग कुठलाही रोग असू देत. मग तुमचा बर्थडे टाईम नसला तरी चालतो. कारण ह्याचीच प्रायोरिटी महत्त्वाची आहे. फर्स्ट प्रायोरिटी रोग केव्हा त्रास देतो? चालताना दुखतो का? बसताना दुखतो का? झोपताना दुखतो? हे फार महत्त्वाचं आहे.
मग याच्यानुसार आता मग गुडघेदुखी आणि समजा स्किनवर रोग झालाय काहीतरी, डाग पडलेत समजा. काही पण असू देत, की मस आल्यात, जास्त तीळ वाढत चालले. तीळ जास्त वाढणं येणं धोकादायक असतं लक्षात घ्या. किंवा खाज येते, काही त्वचेचं आहे. मग आता गुडघेदुखी आणि त्वचेचं एकदम घ्यायचं का? हे पण विचार करायचा. हे काही रोगानुसार नाहीये. गुडघेदुखीवर सुरू केलं तर बाकीचंही दूर होणारच आहे. पण त्यातल्या त्यात तिथे मग बघायचं, की माझं त्वचेची जी खाज आहे ती बदलतीये का? गुडघेदुखीपेक्षा? सकाळी, दुपारी, संध्याकाळी वेगळं आहे का? वेगळ्या ऋतूमध्ये जास्त होती का? केव्हा सुरू झाली हे वेगळं आहे का? जर हे वेगळं-वेगळं असेल तर तिथे तुम्ही लिहू नका. कारण तुम्ही 1000 तिथे व्याधी लिहिल्या तर काही फरक पडणार नाहीये बघा लक्षात घ्या. हे व्याधींवर चिकित्साच नाहीये. ही तत्वांवर चिकित्सा आहे. तत्व बिघाड दुरुस्त झाला, की लाखो गोष्टी चांगल्या होणार आहेत. नुसतं रोग नाही दूर होणार आहे. नुसता जो त्रास आहे तोच नाही दूर होणार आहे. त्या तत्वाच्या बिघाडामुळं, कमतरतेमुळं किंवा जास्त झाल्यामुळं जे काही झालेलं आहे ते सगळं दूर होणार आहे. आणि त्याच्यामध दुसऱ्या तत्वावर जो काही इफेक्ट येतो तोही दूर होणार आहे. मग इथे हे जर त्वचेचं आणि गुडघेदुखीचं वेगळं-वेगळं काही असेल तर लिहू नका. पण त्वचेचं काही असं वेळा नाहीयेत, ऋतू नाहीयेत, सारखंच आहे, कॉमनच आहे. आता विचारायची काय गरज आहे पी पण? पी काही शारीरिक रोग नाहीये का? प्रश्न विचारू नका. शारीरिक कुठल्याही दुखण्यावर, कुठल्याही रोगावर, कुठल्याही समस्यावर याच्यावर होईल का, त्याच्यावर होईल का, हा काही प्रश्नच नाहीये. तुम्हाला पी शारीरिक नाही असेल वाटत तर मग कठीण आहे. मग बघा आता तुम्ही. वाटेल त्या ह्याच्यावर होणार आहे. आता वजन जास्तवर नाही घेता येणार. वजन जास्त हे काही शारीरिक समस्या नाहीये. कारण बारीक वजन कमी असणाऱ्यांनाही सगळ्या व्याधी असतात. वजन कशाने वाढतंय? वायूने वाढतंय का? जलाने वाढतंय का? पृथ्वीने वाढतंय? हे तत्त्वानी बघावं लागेल. तर या गोष्टी शारीरिक आजार, शारीरिक समस्या तर कुठल्याही ह्याच्यावर होणारच होणार आहे. तर इथे मी सांगितलं मग हे लिहायचं का नाही गुडघेदुखी आणि स्किनचे प्रॉब्लेम ते ठरवायचं. जर समस्याचा वेळ, कारण, महिना वेगळं-वेगळं असेल तर टप्प्या घ्या. कदाचित गुडघेदुखीचा उपाय घेता-घेता स्किनचं दूर व्हायला लागेल. होणारच आहे. त्या तत्वाच्या बिघाडाने होत असेल तर. तर हे महत्वाचं मी सांगितलं एक बेस, की शास्त्र काय आहे याचं. सगळ्या दोन्ही हातामध्ये अवयव आता मी जे हे घेतलं ना, हे मी आकाश तत्व घेतलेले. इथे यकृत आहे. हे यकृतच आहे आणि याच्या खाली अ, हे आहे गॉल ब्लॅडर आहे. आणि गॉल ब्लॅडर आणि यकृत, लिव्हर याला आकाश तत्वाचा इन्फ्लुअन्स असतो. प्रत्येक ऑर्गनचं एक तत्व आहे. वेळा आहेत. प्रत्येक ऑर्गनच्या वेळा आहेत. आपण 24 तासामध्ये 2-2 तासाला कुठल्या अवयवामध्ये ऊर्जा काम करत असते हे पण आहे. त्या वेळेला ती ऊर्जा त्या अवयवावर काम करत असते. जसं पहाटे स्टमक क्लिन्झिंग असतं. सकाळी लवकर उठलो आपण पहाटे की पोट साफ होतं. उशीर झाला उठायला नाहीच होणार. कारण तिथे कार्य करत असते ऊर्जा सकाळी म्हणून उठलो की लगेच तर हे पण आहे 2-2 तासांनी अवयवातली ऊर्जा बदलत असते. तर या गोष्टी आहेत. आता इथे हे तत्व घेतलं मी लिव्हरवर घेतलंय. इथे खाली गॉल ब्लॅडर. मग गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असू देत, किडनी स्टोन असू देत, पडलेले आहेत. या संस्थेचे व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. अनेक रोगांवर उपाय केलेले आहेत गुरुजींनी आणि खूप चांगले रिझल्ट्स आहेत. हा सगळा मी आता बेस सांगितला, शास्त्र सांगितलं. बरंच अगदी अमेझिंग हे आहे. जसं आपण हा हात बघितला, तर या हाताची ही 2 बोटं मोठी असतात. ही 2 बोटं म्हणजे पाय. ही 2 बोटं बघा, ही कुठली 2 मोठी बोटं आहेत? हात आणि पाय हे सुद्धा आहे बोटांवर. मग इथून खाली म्हणजे गुडघ्यापासून मांड्यांचा भाग आणि इथून म्हणजे खालचा भाग. हे सगळं आहे. पण हे इतकं काही करायची गरज आहे. नुसत्या हातावर गोल घेऊन भरपूर फायदे होतात. इतक्या डिटेलमध्ये जायचं नाही. नुसतं दाबलं तरी हे अॅक्युप्रेशर सुद्धा आहे याच्यामध्ये. आणि आता शिवसर्वोदय शास्त्राचे श्लोक तर घेणारच आहे मी. त्याचे पण बघू डिटेल काय म्हटलंय त्यांनी. पंचक्र आहे शिवसर्वोदय शास्त्रात तत्व आहे. आता
महत्वाचं चिकित्सा घेताना काय महत्वाचं हे मी आता इथे सांगते आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा. पहिलं म्हणजे फोटो द्यायचा तुमचा आणि एक अंडरटेकिंग द्यायचंय. फोटो पाठवायचा आणि त्या फोटोला अटॅच झाल्या पाहिजेत 2 की माझं नाव आणि मी पंचतत्व चिकित्सा घेण्यासाठी सहमती देत आहे किंवा माझी अनुमती आहे. बस या 2 ओळी त्या फोटोला अटॅच करून पहिल्यांदा पाठवायच्या. आता फॉर्म दिला जाईल. मग फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला चिकित्सक आम्ही दिले जातील आमचे आणि मग तिथे तुम्ही फॉर्म भरायचा आहे. आता या सगळ्या काळजी मी फॉर्म भरताना सांगितल्यात 8-9-10 क्वेशन खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आवडतं काय, रंग काय आवडतो हे सुद्धा आपल्यावर इन्फ्लुअन्स करतो. कारण आपण आवडतेच रंग घालत राहतो ना. आवडतेच खात राहतो. त्यामुळे सगळे आपल्याला शरीराला त्रास सुरू होतात. ते रंग बदलायचेत. रंग बदलायचे. रंग जरी बदलले, कपड्यांचे कलर जरी बदलले, खायचे पदार्थ ठीक आहे कंट्रोल नाही राहत. पण कुठलाही कपडा घालू शकतो ना. ते रंग बदलले तरी आपलं बरचसं बदलणार आहे. बेडरूमचे पडदे, बेडशीटी कारण आपलं आवडतं-आवडतंच आपण सारखं वापरत असतो. तर हे पण महत्वाचे आहे, की माझा आवडता रंग कुठला? विचारपूर्वक लिहायचंय. माझा आवडता पदार्थ कुठला? विचारपूर्वक लिहायचंय. किंवा नाहीच आपल्याला एखादं कळत, की माझा रंग आवडता कुठला? कुठला आवडत नाही तो लिहा. खाताना सुद्धा कुठलं नाही खायला आवडत ते लिहा, की जसं मला अजिबात गोड नाही आवडत मला. मला आंबट पण नाही आवडत. असं लिहा. तर इथे हे आता चिकित्सा घेताना हा फोटो आणि पहिल्यांदा 2 ओळी पाठवायच्या. फॉर्म व्यवस्थित भरायचा. पण आता आम्ही अंडरटेकिंगमध्ये अजून एक देणार आहे, की तुम्ही कमीत कमी 12 दिवस रोज सकाळी 12च्या आत आम्हाला फॉलोअप देणार आहात. बदल असू देत, नसू देत 2 ओळी 12च्या आत आल्या पाहिजेत. रोज. पहिले 12 दिवस आणि त्याच्यानंतर 3 महिने चिकित्सा तुम्ही घेतली पाहिजे. दर आठवड्याला रविवारी 12च्या आत फॉलोअप दिला पाहिजे 12 दिवस झाल्यानंतर. कारण आमचे अनुभव असे आहेत, की आम्हाला कमीत कमी अर्धा 1 तास लागतो हे सगळं काढायला तुमचं जन्म, हे, ते तत्व. मग कुठल्या तत्वाच्या बिघाडाने हे झालंय तुम्हाला हे काढायला आम्हाला अर्धा तास लागतो. परत ग्रुपशी कम्युनिकेशन करा, परत त्यांचे वेळ जातात. आणि मग मी बघितलं, की पेनच आणले नाहीत 1-2 लोकांनी माझ्या. ते विहंगमला सोडून पण गेलेत. मग किती वेळा, "अरे पेन आणा." एकदा म्हणायचं आजारी आहे. दुसऱ्यांदा म्हणायचं, "मॅडम पेन खूप लांब आहे तो, मला काही जाणं होईना." सेंटर सिटीला राहतायत. मला माहिती आहे की कुठं राहतात. मग परत 8 दिवसांनी फोन, "अहो आणला का पेन?" "नाही हो मॅडम." "अहो हेच झालं, गावालाच गेले." परत 8 दिवसांनी, मग पेन आणायला 2-3 आठवडे आणि मग लगेच चक्राध्यान फ्रीला लगेच आल्या मोफत. म्हटलं, "नाही करायचं तुम्ही. तुम्हाला पेन आणायला 3 आठवडे वेळ नाही झाला, कशाला चक्राध्यान करता?" म्हटलं. आणि सगळं ध्यान-बिन करून पुष्कळ 2 वर्ष आहेत, पण एकदाही लाईन लिहिल्या नाहीत काही. कधीच नाही. पिरॅमिडला किती वेळा येऊन गेल्या. मग काय उपयोग आहे? आणि मग मी म्हटलं, "नाही तुम्हाला मी काही देऊ शकत नाही. तुम्ही नका घेऊ हा मोफत कोर्स." की लगेच धाडकन ग्रुप सोडून गेल्या. मग राग किती असतो बघा. तर 2-3 जणांचे असे अनुभव आहेत, की पेनच आणला नाही. नंतर 1-2 घेतल्या जातात चिकित्सा. 2 दिवस नंतर तिसरा दिवस गायबच. मग मॅडम अहो मी आले ड्युटीला मला नाही होत लावणं. अहो पेन पर्समध्ये टाका ना. पर्समध्ये पेन टाका. ड्युटीच्या ठिकाणी काढून लावा. किती वेळ लागतो? मी म्हणून करून दाखवली चिकित्सा. हे काही अवघड आहे का? मग 2-3 व्यक्तींना दिल्यावर म्हणे मला त्यांनी अमकाच त्रास झाला, टमकाच त्रास झाला. आम्हाला सांगून ठेवलंय बघा, ज्याचं बरं व्हायचंय त्याचंच बरं होणार आहे. ज्याला बरं व्हायची इच्छा खरीच असते ना, तोच बरा होणार आहे. मग हे काय मला हे झालं, ते झालं. कारण आम्ही सांगतो अर्धा तास काही त्रास नाही झाला पाहिजे. रंग लावल्यानंतर अर्धा तास जर डोकं दुखलं, गरगरलं, चक्कर आली, व्हॉमिटिंग झालं, काही अनइझी झालं, काही दुखायला लागलं, तर लगेच पाणी लावायचे आम्ही सांगतो. मग तेच घरून बसायचं. ह्यानी काहीतरी त्रास होणार आहे, ह्यानी काहीतरी त्रास होणार आहे. असं पण झालेलं बघितलं आम्ही. निगेटिव्हिटी खूप लोकांची आडवी येते. आणि मग मला हे होतंय, ते होतंय, ते होतंय झालं मग. पण अर्धा तास जर काही झालं तर पाणी लावायचंय, ठीक आहे? अर्धा तास काही नाही झालं तर ओके. तत्व उपाय करायला लागलेलं आहे. तत्व उपाय करायला लागलेलं आहे लक्षात घ्या.
त्यामुळं 1 ते 2 आठवड्यात रिझल्ट दिसणारच आहे. मग काय दुखायचं, गुडघेदुखी थांबणार आहे लगेच? अहो, कित्येक महिन्यांची गुडघेदुखी आहे, कित्येक वर्षाची गुडघेदुखी. ते 12 दिवसही तुम्हाला दम नाही. मग काय फरक पडणार आहे 12 दिवसात, 2 आठवड्यात? आठवड्यात काय फरक पडणार आहे? तर लवकर उठायला लागणार आहे, उत्साह वाढणार आहे, झोप छान होणार आहे, गाढ झोप होणार आहे, फ्रेश वाटणार आहे. किती काम करू, किती नको असं वाटणार आहे. ज्या गोष्टी करत नाही, वाचन करावंसं वाटत नव्हतं, वाचन करावंसं वाटणार आहे. गाणं म्हणावंसं वाटत नव्हतं, ऐकावंसं वाटत नाही, गाणं म्हणा. हे बदल ऑब्झर्व्ह करायचेत. आजूबाजूची लोकं बदलणार आहे. तो तिरसट वागत होता, तो चांगलं वागणार आहे हे तत्त्व घेण्याने. हा सुद्धा पहिला इफेक्ट दिसणार आहे. कारण जे तत्त्व मला कमी पडत होतं, ते मी आता घेतेय म्हणजे तो माझ्याशी चांगलाच वागणार आहे. हे बदल होणार आहेत. हे ऑब्झर्व्ह करायचे. आता याच्या तत्वामध्ये घेताना एक महत्त्वाचं असं आहे, की ज्यावेळेला तत्व मला मिळत असतं, समजा आता माझं आकाश तत्वच कमी पडतंय मला. मिळतंय 10 दिवस दिलं याने तत्व. आता 11व्या दिवशी काय होणार आहे, मला काहीतरी त्रास सुरू होणार आहे. कुठलं काय असेना 11 म्हणा, 2 दिवस, 3 दिवस जेवढी माझी गरज आहे ती भागल्यावर हे तत्व, आकाश तत्व जास्त व्हायला लागणार आहे. मग मला काहीतरी सुरू होणार आहे, त्रास सुरू होणार आहे, चिड सुरू होणार आहे, डोकं दुखणार आहे, काहीही होणार आहे. हा पॉइंट शोधायचा आहे. मग हा पॉइंट शोधला, की पहिलं रंग लावणं थांबवायचंय. मी 10 दिवस हा तत्व घेतला. माझ्यावर परिणाम करून झालेला आहे आता. ओके, स्टॉप. आता 11व्या दिवशी मी कलर लावला नाही. म्हणजे मला फायदा होणार नाही? होणारच आहे. अरे, तत्व तर पुरून झालंय. तत्वाची डेफिशियन्सी, कमतरता पूर्ण झालेली आहे. म्हणजे 11व्या दिवशी काय दुसऱ्या महिन्यात सुद्धा माझा हा इफेक्ट चालूच राहणार आहे. कारण तत्व भरून काढलेलं आहे. मग त्या तत्वाचे दृश्य परिणाम दिसायला काही आतडं, मांस काही तयार व्हायला वेळ लागतो की नाही रक्त? तो परिणाम करतच राहणार आहे. म्हणजे असं नाही की चिकित्सा थांबवली, माझं थांबलं. नाही. 1 महिना, 2 महिने, 3 महिने याचा इफेक्ट देणारच आहे. ते तत्व जी काही कमतरता होती ती भरून काढली आहे ना. आता ती भरून काढल्यामुळे काय बदल होणार आहे ते होणार आहे. वॉच एंड ऑब्झर्व्ह, वॉच एंड ऑब्झर्व्ह. म्हणून जिथे हा रिव्हर्सल पॉइंट आहे तो शोधला पाहिजे प्रत्येकाने. मग आता काही वेळेला लूज मोशन्स होतात किंवा काही वेळेला डोकं दुखतं, काही वेळेला ताप येतो. मग हे थांबवायचंच लगेच. कारण आपल्याला काय माहिती, की हा तत्व जो आपण घेतोय त्यामुळे ताप आलाय का व्हायरल आलाय का क्लिन्झिंग शरीराचं या तत्वाने सुरू केलंय. तत्वाने क्लिन्झिंग सुद्धा सुरू केलेलं असेल. लूज मोशन्स म्हणा, व्हॉमिटिंग म्हणा. मग आपण थांबवायचं आहे. आणि मग समजा लूज मोशन्स होतायत किंवा व्हॉमिटिंग झालंय, तर बघायचंय तत्वानी झालंय का? मग परत लावून बघायचंय. थांबला ना त्रास, डोके दुखत होतं. आता 2 दिवस थांबलो ना तर रंग न घेता, जास्त गॅप द्यायचं नाहीये लक्षात घ्या. 1 दिवसाचा गॅप सुद्धा 10 दिवसांचा इफेक्ट परत 10 दिवस तुम्हाला करायला लावणार आहे. कारण तत्व घेऊन आपण जी कमतरता भरून काढतोय आणि रंग लावायचेच 2 दिवस, 1 दिवस कंटाळा केला तर 10 दिवसाच्या गॅप एवढा फरक पडणार आहे. इतकं हे पॉवरफुल आहे लक्षात घ्या. वाटतंय तितकं सोपं नाहीये. त्यामुळे गॅप शक्यतो पाडायचा नाहीये. आणि आपण बघायचं ना, आपण काही खाल्लंय का, बाहेर खाल्लंय का, लूज मोशन झाले, व्हॉमिटिंग झालंय, डोकं दुखतंय, पित्त वाढलंय, काय खाण्यापिण्यात आलंय. आपल्याला कळतं की कशामुळे झालं. मग हे थांबवा. 1 दिवस थांबवा, 1 रात्र थांबवा. मग त्रास आता समजा डोकं दुखत होतं, मग थांबलंय. मग लगेच लावून बघायचा. अरे, लावलं की डोकं दुखतंय. सायकॉलॉजिकल पण असणार आहे. कारण मन असं आहे ना, की निगेटिव्हिटी मनाची सगळं काही करून देत नसते. मी बघितलंय चांगले-चांगले इफेक्ट आलेले सोडून गेले म्हणे ह्यानेच होतंय. मग पहिल्यांदा एवढा इफेक्ट सुंदर झाला त्याचं काय? तर इथे परत सकाळी लावून घ्यायचंय. डोकं दुखतंय का परत बघायचं. नाही, मग चालू ठेवायचं. परत 4थ्या दिवशी डोकं दुखलं परत थांबवायचं. परत सकाळी लावून बघायचंय. हे महत्वाचं सगळ्यांनी लक्षात घ्या. दुसरं एक लक्षात घ्यायचं, की तत्व जर समजा पुरून झालंय, पुरेसं काम केलंय, तर लावल्यावर डोकं दुखणारच आहे. मग बंदच करा.
काही वेळेला तत्व सूट झालेलं नसतं. कारण काही-काही जणांचे तत्वांचे बिघाड येतात. आता मी एवढ्यात 1-2 जणांचं केलं, सगळ्याच तत्वांमध्ये बिघाड आहे. मग त्यामुळं काही तत्व जास्त असतं, काही तत्व कमी असतं. मग अशा वेळेला पहिल्यांदा रंग दिलेला सूटही होत नाही. पण तो सांगा ना तुम्ही आम्हाला आणि तो केव्हा लगेच सूट होत नाही, तर पहिलंच लावल्या-लावल्या अर्ध्या तासात त्रास होतो. घेतल्या-घेतल्या तत्व अर्ध्या तासात काम करतो, एवढंही इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे लगेच सांगा, की मला त्रास झालेला आहे. आणि मानसिकही होतं. त्यामुळे परत एकदा चेक करून बघायला हरकत नाही, जर काही मोठं काही नसेल तर. पण पहिल्या वेळेला लगेच सांगायचंय आणि मग दुसरा रंग करून घ्यायचाय. काही वेळेला एका तत्वाने काम 2 दिवसात केलेलं असतं. मग तिसऱ्या दिवशी त्रास होतो. मग रंग बदलून घेऊन बघा. काही वेळेला ऑर्गन जर दोन्ही हातावर असतील, तर आता समजा मूत्राशय दोन्ही हातावर आहे. मग या हातावर नाही फरक पडला, तर या हातावर फरक पडतो काही वेळेला. त्यामुळे काही वेळेला हात बदलावा लागतो, काही वेळेला रंग बदलावा लागतो, काही वेळेला 2 रंग घ्यावे लागतात. त्यामुळं चिकित्सेला कमीत कमी 1 महिना तरी वेळ द्यायचं लक्षात घ्या. तरच आमच्याकडे, नाहीतर येऊ नका. आणि बऱ्याचदा मी हे सांगते, पण बरेचदा येतात आणि सोडून देतात. मग आमचा वेळ घेऊ नका. तुमची ही तयारी असेल तर यायचं आणि मग आम्हाला चिकित्सा द्या म्हणायचं, नाहीतर नाही म्हणायचं. तुम्ही ते संस्थेकडे जा. कारण संस्थेकडे हजारो चिकित्सक आहेत. तर ठीक आहे, आता माझं झालंय सगळं बोलून. तुम्हाला काही प्रश्न असतील हो, तुम्ही विचारू शकता. हात वर करा आणि विचारा. चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आता कोणाकोणाला चिकित्सा घ्यायची आहे, जरा टाका चॅट बॉक्समध्ये. कोणाकोणाला चिकित्सा घ्यायची आहे चॅट बॉक्समध्ये टाका. प्रश्न कोणाला आहेत हात वर करा. का काहीच प्रश्न नाही? काय म्हटले खूप डॉक्टर? खूप धन्यवाद आठवणीबद्दल मॅम. काय म्हटले डॉक्टर? डॉक्टर म्हणे रिपोर्ट मध्ये खूपच फरक पडला म्हणे. आता 1 बघा महिना सगळ्यांनी आता मॅडम काय म्हटले अफर्मेशन्स, ध्यान आणि कशाने फरक पडला? वॉटर अफर्मेशन्स, ध्यान आणि कशाने आणि फरक पडला मॅडम? हार्ट हृदय मेडिटेशन. मेडिटेशन. मॅडम बघा आणि तुम्हाला कोटी कोटी नमन, कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला सर्वांनी. ग्रुपला खूप खूप धन्यवाद. मॅडम, स्मिता मॅडमचं वय तुम्ही ऐकलं, तरी सुद्धा पिरॅमिडला आल्या, करतात. आपलं अफर्मेशन्स केलंय, ओंकार ध्यान करतायत, हार्ट मेडिटेशन केलं, डोनेशन दिलंय. मग का नाही फरक पडणार? सगळ्या गोष्टींची पूर्तता केली आहे. त्यामुळे मिळणार फायदा. मॅडम मी करू शकते का? का नाही करू शकत तुम्ही? माधुरी मॅडम करताना विचारू काल तुम्ही. तिथे लिहू शकता. हो तुम्ही मॅडम. करू शकता माधुरी मॅडम. हो मॅडम. हो. स्मिता मॅडम तुम्हाला फॉर्म दिलाय भरून घ्या. तुम्हाला भरता येणार आहे का हिंदीतून फॉर्म स्मिता मॅडम? लक्षणाला म्हणणार आहे की मला मदत कर म्हणून. नाहीतर मी बघते कोणी तयार आहे का? त्या तुम्हाला फोन करून भरून घेतील. नाही तर सुलक्षण आहे, करून घेईन तिच्याकडून. खूप खूप धन्यवाद, कोटी कोटी नमन. वैशाली मॅडम तुम्ही व्हिडिओ ऑन केला, विचारायचंय तुम्हाला काही? जयश्री गोडसे मॅडम. आता दीपाली मॅडमनं कोऑर्डिनेटर केलंय ना पंचतत्वाचं. तर नंबर दिलाय तुम्ही दीपाली मॅडम कडे, नाव द्या जयश्री मॅडम तुम्ही. स्मिता मॅडम तर मी घेतलंय. जयश्री मॅडम तुम्ही नाव द्या. अजून माधुरी मॅडम तुम्ही नाव द्या दीपाली मॅडम कडं. अजून कोणाला घ्यायचंय? अर्चना बेंद्रे मॅडम, तुम्हाला मी देणार नाहीये चिकित्सा. तुम्हाला मी चिकित्सा ऑलरेडी दिलेली आहे. त्यावेळेला तुम्ही थांबलेला आहात त्रास होतोय म्हणून. परत परवा सुद्धा मी म्हटलं तुम्हाला थांबा, कारण तुम्हीच ती रोखलेली आहे. तुम्ही परत सुरू करा तुम्हाला जी चिकित्सा दिलेली आहे ती. परवा ग्रुपवरही न विचारता फॉर्म भरून पाठवला. तेव्हाही म्हटलेलं आहे. तुम्ही करा सुरू, काय होतंय बघा. परत हो म्हटलात आणि परत आता हात वर करताय. काय आमचं तुम्ही काय आमचं बघताय का काय तुम्ही? हं? मॅडम तुम्हाला विचारायचे, बोलायचे विचारा अर्चना मॅडम. दुसरं काही शंका आहेत का? तुम्हाला मी त्या दिवशीच म्हटलं, शंका असेल तर विचारा आज कार्यक्रमामध्ये.
हात मॅडम माहित नाहीये आणि कलर लक्षात नाहीये. हिरवा दिला होता. बघा तुम्ही माझं माझं व्हॉट्सअप उघडून कम्युनिकेशन बघा, माझ्या कम्युनिकेशन मध्ये बघा. मग कलर महत्वाचा नाही, हात लक्षात नाही, हे बघा ना उघडून. आपल्या कम्युनिकेशन मध्ये माझ्या किंवा त्या ग्रुपवरच्या असणारच आहे तुम्हाला. ते बघा आणि नाही सापडलं तर ग्रुपवर टाका की नाही सापडलं म्हणून. मॅडम मग तिथे ग्रुपवर विचारायचं ना लगेच. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले तुम्हाला मी म्हणतीये. एवढं विचारायला सुद्धा 5 दिवस घालवता का तुम्ही? असं करू नका. 800 जे लोक आहेत त्यांना आम्ही चिकित्सा लगेच बंद करणार आहे. 5 दिवस तुम्ही लावले प्रश्न विचारायला अर्चना मॅडम. बघा माझ्या कम्युनिकेशन मध्ये ग्रुपच्या नाही सापडलं तर ग्रुपवर लगेच टाकून द्या. अंजली मॅडम बोला. अंजली हा मॅडम मॅडम, माझ्या मिस्टरांचा ना हाताला मुंग्या खूप येत आहे. मग त्यांना घेता येईल का ही ट्रीटमेंट? तुम्ही करा ना संस्थेला कॉन्टॅक्ट करा ना. भरा की फॉर्म. सगळ्यावर आहे हो ही ट्रीटमेंट, सगळ्यावर आहे. हा. अहो आणि पॅरालिसिस, तुम्हाला सांगते पॅरालिसिसच्या पेशंटला बराच फरक पडलेला आहे. कशावरही आहे तुम्ही. शारीरिक त्रासच आहे ना तो मुंग्या येणं. करा वातवण मला ना आता मी सहज सोनोग्राफी केली तर मला पीसीओडी आहे असं समजलं. मग काय त्यावर थोडी आहे. पीसीओडी. पीसीओडी वर आहेच आहे की. अच्छा, ठीक आहे. फॉर्म चालेल. भरू मग शकता. मी तुम्ही लिंक स्वतःसाठी दीपाली मॅडम कडनं घ्या. मिस्टरांसाठी तिकडनं घ्या. असं करा. ठीक आहे, मॅडम बोला. मला पण करायची होती. तुम्हाला घ्यायची तर तुम्हाला मी दिलाय ना फॉर्म त्यावेळेला. काहीतरी सांगितलंय ना का नाही सांगितलं? बघा बरं माझ्या कम्युनिकेशनला. नाही काही सांगितलं. तुम्ही मला केव्हा सांगितलंय घ्यायची म्हणून? मी ते नाव तुम्ही सांगितलेलं ना, लिस्ट मध्ये नाव द्या. मी लिस्ट मध्ये नाव दिलं होतं. मग तुम्हाला काहीच टाकलं नाही का पर्सनल? हो टाकलंय तुम्ही मला. तुम्ही काय कॉल करायला टाकलंय? सांगितलं. कॉल करायला मी मग काय केला होता तुम्हाला. एकदा फोन केला, मी बिझी असते. दुसऱ्यांदा केलंच नाही. एवढी तर तुम्हाला अर्जन्सी आहे तुमच्या आरोग्यावर काम करण्याची. की तुम्ही ग्रुपलाही टाकलं नाही. तुम्ही फोन केले मला आठवतं मी खूप बिझी होते त्यावेळेला. किती इच्छा. काल आपला जो व्हिडिओ आहे ना बुकचा तो ऐका सगळ्यांनी. माझ्या एक्स्पेक्टेशन्स काय आहेत? एक्स्पेक्टेशन्सनी लाईफ आपलं बनतं. तुम्हाला किती अर्ज आहे तुमचा आजार बरा व्हावा? एकदा फोन केला संपलं. एका गोष्टीला आपण किती वेळ लावतो नाही? नाही मॅडम काय झालं, मी बऱ्याच डॉक्टरांकडे फेरफटका मारायला चाललेला की इकडं होतंय का तिकडं होतंय का ऑपरेशन. पंचतत्वाला सगळेजण डॉक्टरांकडनं फेऱ्या मारल्यावरच येतात. कारण आपल्या या बिलीफ थेरपी आहेत ना. ही फुकटची चिकित्सा आहे. मग कसं काय आपण त्याच्यावर विश्वास ठेवू फुकटच्या चिकित्सेला, आहे की नाही? डॉक्टर पैसे घेतात. तसं नाही डॉक्टर मॅडम. पाण्याचं इंजेक्शन देतात डॉक्टर. तुमचं आणि माझं मॅडम किती वेळ बोलणं झालंय. तुम्ही मला काही बोलू नका. तसं नाही काही सांगू नका. तुम्ही द्या दीपाली मॅडमकडं नाव. ठीक बर आहे. बर. अजून कोणाला शंका काही आहे का? शंका काही आहे का? पुष्कळ 1-1.5 तास तुमच्याशी काउन्सिलिंग केलंय मी. तरी सुद्धा काही मला बदल दिसला नाही. चला तुम्हाला शंका नसेल तर मी बंद करते. काही विचारायचंच नाहीये तुम्हाला. काही शंका नाहीच आहे. हो ना? आता 30 तारखेला सगळ्यांनी हजर राहा आणि ऐकून घ्या. कोमल मॅडम बोला, हात वर आहे. हा बोला. तुम्ही जरा आवाज व्हिडिओ ऑन येतोय करताय? मॅडम? कोमल मॅडम व्हिडिओ जरा ऑन करा. हा बोला. मॅडम थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे व्हिडिओ ऑन केला तर बरं ठीक आहे. हे बोला. मॅडम ही चिकित्सा घ्यायची आहे ना पंचतत्वाची, तर ती म्हणजे ऑनलाईनच देणार का? ऑनलाईन आहे. नाहीतर पिरॅमिडला या. बरं झालं तुम्ही आठवण अच्छा. केली. तुम्ही तुमच्यापैकी कोणीही तुमच्या गावात बोलवू शकता. एक कॅम्प लावू शकतो आपण. आणि एक शाळा किंवा कुठलंही असं काही ठिकाण देऊळ-बिऊळ, हॉल-बिल मिळाला, तर जरूर घ्या आणि आमच्या टीमला बोलवा. ते पंचतत्व संस्थेचे हरियाणाचे जी काही टीम मेंबर्स आहेत ते येऊ आम्ही.
आणि हा हा आम्ही हा पण विहंगमचे पण येऊ आणि सगळ्या लोकांना, गावातल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना तुम्ही बोलवा, 50-60 लोकांना, आणि तिथे तुम्हाला ऑफलाईन देऊ. तिथे जास्त फरक पडेल लगेचच आलेल्या लोकांना. तर तुम्ही तसं काही हा करू हा शकता. तुमचा बर्थडे, वाढदिवस, अॅनिव्हर्सरी, मुलांचे बर्थडे, काहीतरी सत्कर्म करू शकता. जसं मनीषा तामाणे मॅडमनी केलं त्यांच्या हो हो बर्थडेला. हो मुलींनी ध्यानाचा केलेलं आहे. कार्यक्रम माझा, त्याबरोबर ठेवू शकता. असं काहीतरी सत्कर्म करा. तुमच्या सगळ्या लोकांना फायदा करून द्या. गावातल्या आजूबाजूच्या लोकांना फायदा करून द्या. तर विहंगमच्या लोकांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे कॅम्प शिबिर लावायचं जरूर मनात आणा. वैशाली मॅडम बोला, तुम्ही हात वर करताय केव्हापासून मी तुमचं नाव घेते, बोला. म्यूट करा, अनम्यूट करा. हा हॅलो. बोला. हा बोला. हा हा हॅलो. मॅडम. बोला. हा मला पण हे चिकित्सा करायची आहे. हम्म. मग मला फॉर्म हवाय. तुम्ही विहंगमचा मेंबरशिप नंबर घेतलाय का? नाही अजून घेतलेली. मग तुम्ही जोडलाय का विहंगमला? हा मी आता आज पहिल्यांदाच व्हिडिओ मी हे केलाय. मला मैत्रिणींनी सांगितलं म्हणूनच मी आज मीटिंग अटेंड केली. बरं, तुम्ही दीपाली मॅडमला कॉन्टॅक्ट करा. ओके. दीपाली मॅडमचा नंबर आहे का? दीपाली मॅडम आहात का हो तुम्ही? तुमचा नंबर जरा चॅट बॉक्स मध्ये टाका, दीपाली मॅडम. त्या पंचतत्वच्या कोऑर्डिनेटर आहेत. दीपाली मॅडम चॅट मध्ये तुमचा नंबर टाका. हो मॅडम टाकते. तो लिहून घ्या चॅट मधनं. ज्यांना कॉल करायचं त्यांना मेसेज पाठवा. तुम्हाला विहंगमचा नंबर घ्यावा लागेल वैशाली मॅडम, जॉईन ओके. करावं ओके. लागेल. हो नाहीतर हो 30 तारखेला या आणि vedicpass.com वर जाऊनही तुम्ही बघा, तिथे पण घेऊ शकता चिकित्सा. कारण ठीक आहे. ठीक आहे. आमच्याकडे काय 2-3 लोक आहेत, त्यातलेही सगळे करत नाहीयेत, त्यामुळं मग वेळ लागेल त्यापेक्षा. हा, दीपाली 30 पाटील तारखेला मॅडम 30 हा नंबर तारखेला दिला. आहे. 30 किती वाजता तारखेलाही असेल? 30 तारखेला 9 वाजता आहे, 9 का 9:30. दीपाली पॅटम मॅडमनी नंबर टाकलेला आहे चॅट बॉक्स मध्ये, लिहून घ्या सगळ्यांनी आणि त्यांना एक मेसेज पाठवा. तुमचा विहंगमचा नंबर असेल त्यांनी विहंगमचा नंबर पाठवा, नसेल त्यांनी म्हणा नाहीये. म्हणजे ओके. त्यांना त्या लिंक देतील, त्या लिंकने फॉर्म भरून घ्या पहिल्यांदा विहंगमचा. हा. चॅट बॉक्स मध्ये मिळाला का नंबर? हो हो आहे, आलाय नंबर मॅडम. दीपाली पाटील मॅडम 9423870638. बरं, अजून कोणाला काही विचारायचं आहे का? अजून विचारायचं असेल तर विचारू शकता. चला आता, ठीक आहे.